चंद्रपुर महानगर के एक पेट्रोल पंप पर ग्राहक ने उसके साथ धोखाधड़ी किए जाने का आरोप लगाया। तो आइए जानते हैं कि इस बात को लेकर ग्राहक ने आरोप किया तथा वहां पर कार्यरत कर्मी ने सफाई देते हुए शहर के पेट्रोल पंपों से लगातार नए नए मामले प्रकाश में आ रहे हैं। अभी कुछ दिनों पहले दुर्गापुर मार्ग पर स्थित तुकुम क्षेत्र परिसर में एक ग्राहक द्वारा रुपए की जगह 10 रुपए की सिक्के देने पर वहां पर कार्यरत महिला कर्मियों ने टंकी में डाला हुआ पेट्रोल निकाल लिया। और अब रामनगर परिसर में मौजूद पेट्रोल पंप पर एक ऐसा मामला प्रकाश में आया है जहां पर उस ग्राहक ने अपने मोपेड क्रमांक MH34 AJ 7611 में 70 रुपए का पेट्रोल डाला। तो आइए सुनते इस संदर्भ में उस ग्राहक ने क्या कहा, स्वयं उन्हीं की जुबानी। या भाषाला मी सेंट मायकल शाळेमध्ये सोडायला आलो। सेंट मायकल शाळेच्या गेटजवळ पेट्रोल संपलं। गाडीला धक्का मारत मी वासेकर पेट्रोल पंपमध्ये पेट्रोल भरायला आलो। माझ्याजवळ 70 रुपये होते, त्यामुळे मी 70 रुपयाचा पेट्रोल हा टाकलेला आहे गाडीमध्ये। पण गाडी सुरू करता गाडी सुरू झाली नाही, तर मी टंकी चेक केली, त्यामध्ये पेट्रोल रिकामी होती। तर मला सांगावं की 70 रुपयाचा पेट्रोल टाकल्यावर टंकीमध्ये पेट्रोल का बरं नाही आहे? करणारे ते म्हणतात की गाडीमध्ये कमीत कमी 200 ते 300 रुपयाचा पेट्रोल टाकावे तर पेट्रोल दिसणार, असं त्यांचं म्हणणं आहे। पण मी 70 रुपयाचा पेट्रोल गाडीमध्ये माझ्या टाकलेला आहे, त्यामुळे मला फक्त 70 रुपयाचा पेट्रोल टंकीमध्ये दाखवावा, ही विनंती बस। वहीं इस मौके पर पेट्रोल पर कार्यरत कर्मचारी से जब इस संदर्भ में पूछा गया तो उसने सफाई में क्या कहा, आप स्वयं सुनिए। लाईनमध्ये लागली होते भाऊना 70 रुपये टाकायला पेट्रोल सांगितलं। आम्ही झाकण पण खोललं, मी 0 पण टाकलं, त्याला बागायला मशीनचं 0 पण टाकलं, सेट केली 70 रुपये टाकला, सेट म्हणून टाकून टाकलं, सेट करून लाभ करून सोडून गेलं। त्याने म्हणून कष्ट भाऊ म्हणून राहिले पेट्रोल नाही आलं, ते आम्ही जबाबदार राहणार, आम्ही नोकर माणूस आहोत भाऊ। आम्ही जे आम्ही पेमेंट पाणी करतो तसे आम्ही काही संबंध करत नाही, आम्हाला पण समजते लोक गरीब आहे, समजतो तशी कामं आपण करू शकत नाही। आमच्या मालकाची गलती आम्ही पण नाही होऊ शकत, आपलं मशीन जे आहे सेटिंग आमच्या पण नाही होऊ शकत भाऊ, आमच्या हातात नाही आहे ते। पेट्रोलने सेट करून टाकलं बागायचं, 0 दाखवलं, सगळंच दाखवलं, पेट्रोल आलं नाही। आता माझी मी काय मला पण नाही माहीत की पेट्रोल आला की नाही, कारण की पेट्रोलने सेट करून टाकलं त्याने। टंकीत पेट्रोल आहे का नाही पाहिजे? पेट्रोल टंकीत आहे का नाही? पेट्रोलमध्ये टंकी आहे, पेट्रोल आहे पण निघत नाही आहे। काय म्हणते अजून गाडीत पेट्रोल आहेच म्हणते। और जब इस तरह के मामले लगातार उजागर हो रहे हैं तो संबंधित अधिकारी इस संबंध में क्या कार्रवाई करते हैं, इसकी ओर सभी की निगाहें लगी हुई हैं। CTV के लिए हमारे प्रतिनिधि वैभव यारकर की रिपोर्ट।